श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। एकनाथ महाराज की जय। गिरि महाराज की जय। नारायण गिरि महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद रमदास महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा महाराज की जय। गोंदवलेकर महाराज की जय। राम कृष्ण पाहता लोचन
मी जन्म याज साठी देवा
घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाड आम्हा. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. अनेक सायास न करी न धरियास, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्ष आम्हा घरी कामारिती दासी, होय सांगू तैसा तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे. समागस्ततिष्ठं तमानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकारो नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम. मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरु कृपा. गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्म गुरु महाराज.
वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी मनोजैव मरुततुल्य वेगम जितेंद्र बुद्धिमतां सर्वात वरिष्ठम वातात्मजयुक्त नरयुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमान माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा दुर्बळाची सेवा दिन दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा येईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आज हा सेवेचं योग आता कारणाशिवाय कार्य घडत नाही. तसं पाचीच्याच टायमाला ती आपल्याकडे येईल होती, पाची होती त्या दिवशी काय कार्यक्रम हा आपल्याच तिथं कार्यक्रम झाला पल्लवीचा वाढदिवस होता तिथं येईल होते त्याच दिवशी. आता ते आपल्याला माहीत नाही झालं आणि मगर मामा त्यांना नातू काय तेच नाव आहे चंद्रकांत त्याला पुत्ररत्न प्राप्त झालं. काय महाराज अशा कुटुंबात जन्म घेणं म्हणजे हायताच परमार्थ तयार आहे ना. तिथं काय करायचंय आजीची जर स्थिती पाहिली तर मंदिरावर भेटत राहत होते प्रत्येक एकादशीला यांच्या आई आईताच परमार्थ चालू आहे ना. अशा घरात जन्माला यायचे महाराज हेच मागत आहे. हा बघा थोडा मागणी परत बघ कारण तुकाराम महाराजला लोक तर जन्म घ्यायला कटाळलेले ते म्हणे नकोच म्हणे जन्म पुन्हा याच्यात ते. पण मग हे असं आहे बऱ्याच संतायला जेव्हा भगवंतांना पंढरपुरात अवतार घ्यायचा होता संतायला म्हणे चला सगळ्याला राम अवतारात संघ होते कृष्ण अवतारात संघ होते आणि आता कलियुगात पुन्हा इकडे यायचं म्हणजे चाला म्हणे भगवंत भक्ती विजयाच्या सुरुवातीला तो विषय यायले. बाकीचे संत म्हणे आम्ही रिकामे नाही नामदेव राय म्हणे आम्ही येणार नाही.
कबीर महाराज म्हणे आम्ही नाही येणार. अरे हा बाबा आता जगाचा चालक मालक आहे, तो म्हणे तुमचं जरा दुसरं प्रयोजन करतो म्हणे. गर्भवासाला कटळले होते नाही, आता एवढं सामर्थ्य करून ठेवलं होतं ना आधीच. आता 4 युगाची भक्ती होती ना नामदेवरायाची, चौयुगाचा भक्त नामा म्हणे ऐकणी, एवढी भक्ती करायला तसं जन्माचं काही शिल्लक नव्हतं. पण तो बाबा आल्यावर यांना यावं लागत नव्हे नाही, यांना जावं हे येते तेव्हा त्या बाबाला सुद्धा यांच्यात यावं लागत लीला करायला. सगळे आल्यावर म्हणजे सगळेच तयार झाला आणि नामदेव महाराजला म्हणजे तुम्हाला एक विशेष प्रयोजन ना तुमचं ते म्हणजे. तसे साधू संतांचे जन्म म्हणजे काय हे याचे नाही, आपले जन्म वाचतातून व्हायले आपला नाही. साधू संतांचं जेव्हा लागलं तेव्हा येऊ शकते आणि त्यांचं अवतार कार्य आटपल्यावर ते हसत हसत देह ठेवून जाऊ शकते. ती मुळातच मुक्त असते, त्यांना त्याचं काही नाही. पण आपणही जन्माला आलो हे सगळं आपल्यासाठी. जर इथं सुटायचं असलं तर माऊलीने एकच सांगितलं, त्याला सुटून जायचं, त्यांना फक्त भावानं भजायचं. दुसरं काय काय करणार आहे या कलियुगात? कोणती साधना करणार आहे महाराज? साधना आहे पण आपण तिल्लवर जात नाही. मग एक पुढं तरी आपला जिडा असेल तिथं 100% भाव ठेवा, पुढंही ठेवा. ते म्हणे येते एकच लीला तरली जे सर्व भावे मजसी बसली. सर्व भाव आपलं हेच इकडं तिकडं ते दिवशी महाराजांना सांगितलं, इकडं तिकडं वाटले जायले काही आईवर बापावर बायकोवर, हेच सगळं एकत्र करून भगवंतावर लावायचं म्हणजे सर्व भावानं होतं ते. आणि तेच तरले म्हणे इड नाही. मग अशा ते नामदेव महाराज म्हणे मी येत नसतो म्हणे, आम्ही हा बाबा म्हणे विशेष रूपाने आणतो ना म्हणे तुम्हाला. त्या बाबांना 2 शिंपले निर्माण केले. एक शिंपला चंद्रभागेत टाकला, तो दामू शेठला सापडला. शिंपी कुळतली होती, संतायला तसं कुळबिळ नसतं बरं का, न पाहे या ती कुळाचा विचार. संत इकडं जात पात याच्या पलीकडे संत असते. हा इतका असा नाजूक विचार नाही राहत संतकडं ते. आणि मग ते तिथं नामदेवरायाचा जन्म त्या शिंपल्यात झाला. आणि एक शिंपला जो सोडला तो भागीरथीमध्ये सोडला. आणि तिथं त्या मुस्लिम म्हणा त्यांच्या याच्यात ते कबीर महाराजाचा जन्म झाला. म्हणजे त्याने संगोपन केलं. हे मुळातच आम्ही वैकुंठवाशी म्हणे ना तसे. आणि अशा संतायला काही जन्म. पण तुकाराम महाराज म्हणे मी नाही कटाळत म्हणे, किती वखत जन्म घ्यायला मी कटाळत नाही. का म्हणून का जर तुझी चरण सेवा, तुझी जर सेवा करायचं मला योग येतो म्हणे, तर मग काय कटाळायचं का? आम्ही तो त्याच्या संग राहिलं कोण कटाळ? भगवंत संग राहिलं को घेईन मी जन्म. किती वेळेस पुन्हा पुन्हा जरी जन्म घ्यायची पाळी आली मला तरी मी घेईल. का म्हणून का तुझी चरण सेवा साधवाया, हरिनाम कीर्तन संताचे पूजन हीच भजन समाधी. बहुकाईम सांगत राहते आपल्याला भजन समाधी. पण तसं झालं तर काही कधी हरिनाम कीर्तन संताचे पूजन सांगितलं त्यांना. तुका म्हणे संत सेवा सर्व देवा वरिष्ठ. संतांचा महात्म्य सुद्धा या अभंगात सांगितलं संत सेवेचं. आणि करतात सगळे मंडळी हे आनंद निर्भय. त्याच्यातून काय म्हणे भजनाना कीर्तनानं काय होतं का? आनंद निर्भय स्थिती होती. भयरहित होणं म्हणजे काय सोपं आहे का? किरकोळ भय जाऊ द्या, रात्री बाहेर निघला चोर आली हे भय नाही. सगळ्यात जास्त आपल्याला भय जर असन तर तो काळ टपून बसले ना, घडी काळ वाट याची पाय अजून किती, ते काळाची उडी पडेल बा जेव्हा. सगळेच जर जास्त भेव असन आपल्याला ती भीती तर डोक्यातच नाहीये, दुसऱ्याच्याला भेटतो आपण. सगळ्यात जर मोठं भय असन तर जन्म मृत्यूचं भय. आपण आलो कशाला? आपल्याला हा देह लाभला. कसा लाभला हे म्हणते ना, पावलो हा देह. महाराज म्हणत होते का ग टाळी न्याय, जसा आंधळ्यानं टाळी वाजावा त्याच्या हातात कावळा यावा, त्याप्रमाणे हा देह आपल्याला लाभला. आणि मग तो आपण कशासाठी वापरायचा? सगळ्यात मोठं महत्वाचं आपलं साध्य ठरेल नाही, संतांचं साध्य ठरेल राहत. आपलं एकदा आपल्याला इथपर्यंत जायचंय, येवल्यापर्यंत किंवा नाशिक पर्यंत जायचं, एकदा ठिकाण निश्चित करावं लागत. आणि मग त्यानुसार साधना भेटत आहे ना. जर एखाद्याला जर मुंबईला जायचं असलं त्याला फास्ट प्रवास रेल्वेना रिझर्वेशन करीन, अजून त्याला लई दिल्लीला जायचं असलं ती महिन्यानं जाता येईल ना. तसे साधना आहे परमार्थामध्ये सुद्धा. पण आपलं जायचं ठिकाण निश्चित पाहिजे ना. त्या साधनात बसायला
ते काय लालपरी पुढे हात दिली थांबली असं नाही ना. साधन एकदा निश्चित करावं लागत ना. साधन निश्चित केल्यावर साध्य निश्चित केल्यावर साधन सापडत. आणि साधन हे संतकडे घेऊनच बसले. तुम्ही घातलं दुकान फुकट आहे ना हो देतो आली अशी दान घ्यायला कोणी तयार आहे का. साधू संत वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी. मग अशा या भजनाचा आनंद ते म्हणे आनंद झाला निर्भयता आली. असो भल त्या ठाई सुख दुःखा नाही चाडा माशी भजनाना स्थिती प्राप्त झाली. पुढं सांगितलं ते ना अनेक सायास. आता काही सायासही करायची गरज नाही. आता तिथं जे साध्य होतं साधनच हातात आलं तर आपण पोचेलच. त्याला शंका नाही दुसरी शंकाच नाही. ज्याचे साधन हातात आलं दोर हातात आल्यावर काय पुरत होईन तो. गाडीत बसल्यावर झोपून घ्या ड्रायव्हर चालत नाही गाडी ऐकून. आपण काही लोड घ्यायचं पण गाडीत बसायला तयार पाहिजे ना. गाडीत बसायला मध्ये ज्ञानेश्वरी मध्ये नव्हतं का आपला आता माग 15 दिवसापूर्वी विषय झाला. नावत बसल्यावर सगळ्या ड्रायव्हरांचे तोंड पुढं राहते म्हणे. सगळ्या ड्रायव्हरांचे तोंड पुढं राहते पण एक ड्रायव्हर या विश्वामध्ये असा आहे तर त्याचं तोंड मागं राहतं. तो एक नावडी आणि एक सद्गुरू रूपी नावडीच असा ड्रायव्हर आहे. जसं सद्गुरूचं कायम शिष्याकडे लक्ष राहतं त्याच्या भक्त इकडे लक्ष राहतं. तसं तो नावाचं उदाहरण सांगितलं होतं. तसं एक फक्त नावडी सद्गुरू रूपी नौकेत जर जो बसला मात्र तो पहिले ते आईलाची थडी सरले ना त्याला पाणीच नाही राहत पुढं जायला काही. इकडल्याच्याला मोक्ष लोक मोक्षासाठी इतके तडफडतात. मोक्ष संत मोक्ष संतायला मेल्यावर तर मोक्ष मान्यच नाही. रोग आता असलं तर याच जेलमी याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा देहीचं विदेही भोगू दशा. तुकाराम महाराज आदी करून सगळ्या संतायला मोक्ष मेल्यावर मान्य नाही. इथं रोकडा मोक्ष लागतो जिवंतपणे मोक्ष आम्हा घरी का मारे तू दाशी व्हायले मोक्ष. संतांच्या पायात अशी लोटांगण घालतो मोक्ष. हा मोक्षाला हे संत मोक्षाच्या पुढे जायला राहते. मोक्ष आम्हा घरी का मारे ते सांगितलं चिड तो दास्य करतो म्हणे. दास्य करी या दासाची उन्हे ना साय भक्ताचे. अरे सेवकाच्या शिरी धरुनी चाले पादुका राखे दारवंट बळीचा पा अभंग सारथी झाला अर्जुनाचा. दास सेवकाचा साचा अंकित काय करणार नाही तो. पण कवा सर्व भावानं जावा शरण जाईन ना तवा मोक्ष आम्हा घरी कामारीची दाशी होय सांगत से. तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल विठ्ठल. असा हा आनंदाचा प्रसंग त्यांना सुचला. आता महाराज तिथेच सांगितलं आनंद साजरे करायचे लय प्रकारे एवढे फटाके वाजते लोक कार्यक्रमात जेवढा खर्च एवढे फटाके. आता त्यांना त्याच्यात आनंद असत. कोणाला कशात आनंद कोणाला कशात. कोणी पुढं साजरा करतं कोणी काय करतं. पण गावाच्या बाहेर जाऊन साजरा हा काही गावाच्या बाहेर जाऊन साजरा करतील. पण इड घरी सत्संग होतो. बाहेर आपण सगळे मान पुरुष वर्ग समजा बाहेर इकडं तिकडं जाऊ शकतो आपण कार्यक्रमाला इकडं तिकडं. पण घरी करणं भाऊ म्हणते सगळेच अवघड गोष्ट असतं तर घरी सत्संग करणं. आपल्याला तशी अवघड नाही पण इड घरी करणं की म्हणे ना भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंद रघुनंदन
त्याची वाट पाहे रघुनंदन. या अभंगात महाराज म्हणत्या बाबा हे व्हायला काय लागत म्हणे, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्य तोची मुखी गाई हरीचे नाम. हे सामान्य गोष्टच नाही आहे का नाही. पूर्व पुण्य जरी होय साळंकृत म्हणे, या सगळ्या गोष्टी करायला तर पूर्व पुण्याचा ठेवा लागत. कोणा तरी करेल असं नसन आठवत तरी बी हे तसं नाही. तुकाराम महाराजच्या 8 पिढ्याचा अगोदर परमार्थ चालू होता. 8 पिढ्याचा तवशिक तुकाराम महाराजचा जन्म. आपण बाईनाबाई सारखेच पहा, मीराबाई मुक्ताबाई पहा. मग अशीच आमचा विषय झाला कान्हो पात्रा त्या कुळत जन्माला यायला. कान्हो पात्रा आता सगळ्याला माहिती कान्हो पात्राचा विषय. श्यामा वेश्येची मुलगी म्हणेल तिला आहे का नाही. आणि तिची मुलगी जर परमपदाला जाऊ शकते ती सामान्य नाही. आज सुद्धा कान्हो पात्रा झाड रूपात उभी तिथं आहे का नाही. तर त्यांचा व्यवसाय नृत्याचा होता म्हणे. आणि हा मंदिरात जाताना पहिलं दर्शन कान्हो पात्रात झाल्याशी पांडुरंगाचं नाही, पहिलं भक्ताचं दर्शन. इतकं मोठे पद देऊन टाकीत राहतो भगवंत भक्ताला बरं का सेवा जर केली तर. इतका त्यांचा तो नृत्याचा व्यवसाय होता कान्हो पात्राच्या आईच्या श्यामाचा. पण वडिलाची भक्ती लई सांगितली त्यांची. पुढे सातारकर बाबाचं आज झालं ना, तर बाबाची एक क्लिप ऐकली ना. सातारकर बाबाने काल देवसन ठेवलं, देव ठेवला आणि तेव्हा त्यांची एक क्लिप येईल होती ती ऐकली. ते ना तो कान्हो पात्राचा प्रसंग सांगेला होता. सगळा एवढं समाज डोळ्यात पाणी होतं. कान्हो पात्राचा प्रसंग म्हणजे सामान्य आहे का. आणि अशी भक्ती होती तिची. आणि तिच्या जेव्हा डोळे लागत ना, डोळे महिलाला तो प्रकार डोळे आता साजरे करत्या. पण डोळे काय आजकालचे नाही बरं का. कुलगुरू वशिष्ठ सांगेन रूपावर आस्था गरोदर तुझ्या कांता दशरथ राजानं डोळे विचारले होते. काही काहीचे कौशल्याचे डोळे वेगळे, काही काहीचे वेगळे, सुमित्राचे वेगळे, असे प्रत्येकाचे डोळे. आणि असे तिला ते डोळे काय सगळं कृष्ण चिंतन आठवायचं. आणि स्वप्नात तिला पांडुरंगाने दर्शन दिलं. ती भक्ती कृष्णाची करीत होती. कान्हो पात्राची जी आई आहे ती भक्ती कृष्णाची करायची. राहायची मंगळवेढ्याला, तशी पंढरपूरला राहायची, भक्ती कृष्णाची करायची. पण जेव्हा तिला भेट म्हणून त्या नवऱ्यानं म्हणजे कृष्णमूर्ती सांगितली होती आणि कृष्णमूर्ती आणली आणि तिला म्हणजे गरोदर होती ती. पण तिला त्याच्यात पांडुरंग दिसायचं. कोणाटा असं झाला ती पंढरपूरला राहत होते ना, कारण ती मध्ये ती जोडेल राहत महाराज. जोडेल राहत ती. इतकी कृष्ण चिंतनानं इतकं चिंतन झालं. व्यवसाय काही करू द्या पहा तुम्ही, चिंतनानं काय होतं. चिंतनानं झालं ना तिला. ते मध्ये कान्हो पात्राचा गर्भ वाढत होता. तिचा व्यवसाय गणिकेचा होता तिच्या आईचा, पण चिंतन कृष्णाचं होतं ना. व्यवसायावर नसतं राहत ते. सज्जन कसाय विपू लागे मासवणी, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नर हरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे ढोरे उडी. नाम याची जणी सवेवेची शन धर्मा घरी पाणी वाया झाली. आपल्याला सगळी मालिका माहिती सगळ्याला, काय करणार नाही तो. आणि असं चिंतन झाल्यावर ते भक्तासाठी जगजेठी तो सावधच आहे. कोणते हाक मारा, आपण हाक मारायला तयार नाही तो यायला आपल्या आधी तयारी, पण हाक तशी मारली पाहिजे ना. आणि मग असं करता करता त्यांचं असं त्या यांचं कान्हो पात्राची आई श्यामवेश्याचं ती भजन कृष्णच करायची, पण तिला त्या मूर्तीत विठ्ठल दिसायचं नाही. म्हणजे किती एकनिष्ठ. आणि असं ते जाता आता तिचा जन्म झाला कान्हो पात्राचा. आणि मग आता अशा भूमीतलं चांगल्या जमिनीतलं पीक चांगलंच आहे ना. इतकं चिंतन जर अगोदर घडेल असं. आता इथं लय ग्रंथ चालू होते, वाचन चालू होतं सारखं गोंदवलेकर महाराजाचं. आणि मग आशात असं पुढं मग जन्मलं आशात जेथे हरीचे दास जन्म घे, जेथे हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास जन्म जन्म
पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतो. तो देश पवित्र राहतो, ते कुळ पवित्र राहतो. कुठे जन्माला हरिभक्त कुठे जन्माला नाही येत. असं ह्या त्यांची भक्ती चालू आहे. आणि आयतं वातावरण तयार आहे आता यांना. जे लहान आता ते बाळ आहे त्याला आयता परमार्थ तयार आहे. ते आजी जवळ जर बसला आता ते आजी त्याच कामी राहणार आहे. आता इतका परमार्थ मुरेल म्हणल्यावर त्याला काय ऐकणी. आणि असा वाचन चालू होतं ना गोंदवलेकर महाराजांचं. हा तिनं गोंदवलेकर महाराजाचं आणि गोंदवलेकर महाराज म्हणजे बाबा त्यांचे नामाचं प्रेम वाटायला बसली. महात्मे गोंदवलेकर महाराज नामाचं प्रेम वाटायलाच बसली. प्रवचन वाचायची ते. आणि अशा ठिकाणी जन्माला आलेलं. मग त्या कान्हो पात्र्याचा विषय चालू होता ना आपला. तर ते कान्हो पात्रा मग असं करता करता आता ते आयताच परमार्थ पोटात घडेल होता तिचं. मला ते सांगायचं पोटात परमार्थ गर्भी संस्कार म्हणते ना. गर्भी संस्कार. आई जर जागी असली तर पोरं तशी जन्माला येतील. आई जर झोपेल कुठं याच्या ठिकाणी हो झोपण ही साधारण झोपण ही नाही. इकडं एक आई झोपली होती. कोण? अभिमन्यूची आई. अभिमन्यूची सुभद्रा झोपली तर अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर नाही पडता आलं. जवळ जागी होती. चक्रव्यूहात जायचंच सोपं नव्हतं महाराज. कोणाची हिंमत होईना. अर्जुनाचा रथ बाजूला गेल्यावर चक्रव्यूहात जायची. धर्मराजा ते काय कमी होते का? अर्जुन तिथं फक्त एकटा नव्हता. त्यांची ताकद होईना चक्रव्यूहात जायची. पण एक अभिमन्यू असा होता त्यानं तोपर्यंत ऐकलं होतं. तिची आई तोपर्यंत जागी होती. आई तोपर्यंत जागी होती ना. भगवान तर तिला मुरळे आले आणि जाता जाता सांगत होते ना हे ब्रह्मज्ञान. कोणतं सांगत होतील? काय गोष्टी सांगत होते का? अरे ही आत्मज्ञान ब्रह्मज्ञान सांगत होती. आणि तोपर्यंत ती जागा होती. आणि नंतर ती भाव अवस्थेत निघून गेली नंतर. आणि जवळ चक्रव्यूहात जायचं त्याला बाहेर पडायचं काय मला ती भाव अवस्थेत निघून गेली ती. त्याच्यानंतर कळलं नाही. मग मध्ये जायला कोणी त्याला रोखूच शकत नाही. काय सामान्य योद्धे होते काय सांग. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कर्ण सुद्धा होता तोपर्यंत. आणि लातच कर्णानं मारेल होते अभिमन्यूला हाय का. हा जयंद्रथानं लात मारली होती ना. आणि मग एवढ्या योद्ध्याला कमवून का त्याची आई जागी होती. आई जागी असल्याचं आई झोपतावर जागी होती. आईला झोप लागली. परिणाम काय झाला त्याला चक्रव्यूहातून बाहेर नाही. तो हसत होता. एवढा मृत्यूमुखी पडला सगळे. त्याला फक्त एकाच गोष्टीचं दुःख झालं. कारण इकडे विचारलं होतं तू अरे वीराचं पोरगा रडतो म्हणे. तो नाही रडू याचं नाही येत म्हणे. मला रडू ह्या गोष्टीचं आलंच नाही म्हणे. वीर मरणाचं रडू नाही आलं म्हणे. मला एका गोष्टीचं रडू आलं का मला मी पडल्यानंतर एवढ्यानं अटॅक केला. निशस्त्र असताना निशस्त्र बालक होता ना तो. एवढ्यापेक्षा तर लहान होता ना. एवढ्यानं संघच अटॅक केला तर केला. पण जयेंद्रनाथाला लात मारली त्या गोष्टीचा राग आलता का. तो आणि माझी आई जर जागी असती त्यांची ताकद नव्हती म्हणे एकाची. हे वाक्य अभिमन्यूचं बरं. आई जागी असल्यावर आई जागी होती ना. मदालानं उपदेशच केला ना. उठ पुत्रा हिंडरे तीर्थ जेथे साधू आणि संत असतिबा उदंड. पण सांगितलं तिथे साधू संत. आता म्हणजे भाऊचं लय आवडतं उदाहरण. आता ती भाऊनच सांगावा. पण आता त्या माझी आत्मनिष्ठ तो तुझं उजविल प्रचंड. ज्याला आत्मज्ञानाची ओळख आहे ना अशा साधूला तोच तुला बाहेर काढू शकत नाही तर कोणी नाही. ती मदाला असं जागी होती. आणि त्या अभिमन्यूचा विषय चालू होता ना. आई झोपल्यावर तो ह्या गोष्टीचं दुःख झालं. माझी आई तेव्हा झोपली मला बाहेर नाही निघता आलं. जेव्हा आई जर कुटुंबात जागी असली ना. आता बी स्वरूपाच्या ठिकाणी जर जागी असली काय पोरं घडणारच. पोरं आपलेच वर्म चुकेल राहत. पुढल्या पिढीला गातो वासुदेव मी राम राम
गातो वासुदेव मी एका ऐका. डोळे झाकून, आपले डोळे झाकूनच रात्री चालू आहे. आपल्याला सारा आपल्याला कळतो, पण डोळ्यावर आपण नाही म्हणतो का डोळ्यावर कातड ओढून पेरणी करायची गज वल नाही बा, पण मग बळत तसं आपले डोळे झाकूनच रात्र चालू आहे. कळत आपल्याला महाराज, सगळं कळत. सार घरात हा बाहेर आहे, पण आपल्याला ते सगळं कळत, पण डोळे झाकून रात्र करू नका. आणि काळ जवळच बसली हो, काळाची काय आता आपण मगच प्रमाण झालं आहे का नाही. अशी जर डोळे झाकून रात्र केल्यावर आपण गिऱ्हाईक काशीच वाढणार. डोळे झाकल्यामुळंच तिकडे आहे ना ते गिऱ्हाईक आहे ना आपण. आणि लक्ष लावून राहा गोविंदा. लक्ष जर जसं त्या गवळणीचा भाव झालता ना, गवळणीच्या लक्षात काय होतं, कंठी धरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहती नरनारी. गवळणीला दुसरं काही दिसत नव्हतं, अजिबात दिसत नव्हतं गवळणीला, त्या जागी वाटे. आणि मग अशा याच्यात ती कानू पात्रावर का मग माऊलीची दिंडी येत होती. आपला विषय तो चालू होता, तिथून फाटा फुटला. आणि त्या दिंडीमध्ये माऊली तुकोबाची दिंडी, आणि आयताच इतका परमार्थ तिचा गर्भी व्हायला होता, मला हे सांगत होतो मी. आणि मग ती माऊलीच्या बरोबर आली, आणि एकाच भेटीत मग कानुपात्राचा उद्धार झाला. कशानं झाला? भेटी झाली म्हणून धन्य कान्हू पात्रा आज झाली भाग्याची. भेटी झाली म्हणून या ज्ञानदेवाची माऊली सारखी सद्गुरु कान्हू पात्राला भेटली. एकाच भेटीत मंगळवेढ्यावरून पंढरपूरला जाईपर्यंत. आणि त्या दिंडीत आल्यानंतर आता सगळ्याला तो प्रसंग माहित आहे. बिदरच्या त्या बादशाचे काही सरदारांना सांगितलं की इतकी लावण्य सुंदरी पोरगी येली म्हणे, ही तर राजेसाहेब तुम्हाला राणी शोभन म्हणे अशी मुलगी. बादशानं फरमान काढला हाना धरून. आता राजा बोलले दल आले धरायला. ती म्हणे तुम्हाला मला जिकडं न्यायचं तिकडं घेऊन चाला, फक्त माझी एक अंतिम इच्छा आहे, मला या बाबासाठी येईल त्याचं दर्शन घेऊ दे एकदा. मी तयार आहे कुठं यायला. आता तिथे काय नाही म्हणायची सोयच नव्हती, पण महाराज इतकं सामर्थ्य होतं तिचंवालं, चिंतनाचा इतका भाव पक्का होता. भगवान परमात्म्याच्या मंदिरात दर्शनाला गेली. आता शिव्यात आहे ना देवा बोलाव, अधिकार आहे त्यांचाच, साधू संतांना तेवढं देव केला ऋणी. रिद्धी सिद्धी वाहे पाणी. कशामुळं? विठ्ठल रुक्मिणी. मी सुद्धा अखंड आनंद आहे मग सुखा काय एवढं. आणि असं भगवान परमात्म्याजवळ उभं राहून अर्थ स्वरानं त्या भगवंताला म्हणे काय माझं भाग्य, आम्ही नेमकं कायच आमच्या भक्तीत कमी पडलं. तो भगवंत लईच कृपाळू. त्यांना कान्हू पात्राची ज्योत स्वतःच्या ज्योतीत विलीन करून ठेवली. आणि देह तिड त्या तुरतीचे तिड पडून ते झाड उगेले. पुढं बादशाची सरदार, पुढं काय पुढं. अहो त्याला जर सर्व भावना जर गेला ना तर सगळं करते. आणि संत सुद्धा करते बरं का. सर्व भावे दास झालो,
कानोपात्रानं सर्व भावानं माऊलीची सेवा केली बरं का, एकदा संतांची, तेव्हा देवाची इच्छा प्राप्त झाली. आणि मग ते हित करायलाच बसले ना, संत कायला बसले. अहो संतायला जमतच नाही तसं, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून संत फार कृपाळू राहते बरं. पण आपणही त्यांच्याकडे त्या भावनानं गेलं पाहिजे, सर्व भावाना. जशी ही कानोपात्रा सर्व भावाना गेली तर आज अमर झाली. आज जोपर्यंत चंद्र सूर्य, जोपर्यंत पांडुरंगाचं कीर्तन निघन तोपर्यंत कानोपात्राचं नाव. मी तर म्हणतो जवळ कानोपात्राचं नाव आहे तवरच चंद्र सूर्य. म्हणजे इतकी चिंतनाची ताकद, इतकी सामर्थ्य असतं गर्भी संस्काराचं. भक्त प्रल्हादाचं काय, भक्त प्रल्हाद एका दैत्य कुळात जन्माले ना, दैत्य कुळात. त्याचं कोणतं कुळ होतं, पण त्याच्या जन्माचं कथा मला बंटी महाराजांना सांगितली होती आमच्या तिथे एक दिवस. भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्माला ना, पण त्याची आई कयाधू माताच ना, कयाधू माता भगवंताची भक्त होती. आणि असा त्यांचा ज्या टायमाला समागम झाला त्या टायमाला त्याने एक ते पोपट पाहिलं होता हिरण्यकशिपूनं, आणि ते काय भजन करतं ते विचारायचं तो. आणि तेवढं चिंतन करून घेतलं त्या कयाधू मातेनं, आणि त्या अशा याच्यात त्यांना तो गर्भ राहिला. आणि त्याचा पुढं तो प्रल्हाद जन्माला आला. आणि मग तो काय हिरण्यकशिपूचं तर असं होतं का बस तिथं नावच घ्यायचं नाही देवाचं, त्या तिथं कोणा देवाचं नाही, त्याचा जप करायचा असं. आणि त्याच्या पोटी जन्म घेऊन प्रल्हाद देवाचं नामस्मरण करायचं. काही केलं ना बाई ना, त्यानं शाळातही वेगळ्या टाकून पाहिलं. त्यांची शाळा तो हा मास्तरला शिकायचा, पोरं जमा करायचं त्यांना शिकायचं. ते देवाचं नाव नव्हते घेत, पण हा त्यांना नारायण नामाचा जप करायला लावायचा. मग किती प्रसंग त्या प्रल्हादावर आले. मला सांगायचं काय आहे का, तो प्रल्हाद जन्माला कुठं आला का राक्षस कुळात गेला होता, मग त्याची वृत्ती राक्षसी झाली का. अहो तो तर आज तो सुद्धा आज अमर झाला ना. कशामुळं का तिची आई जागी होती. आई झोपली का घोनाटा झाला, आई झोपली का घोनाटा झाला ना. तसं काही नाही. कुंभकर्ण, रावण, विभीषण एकाच आईच्या पोटी जन्माला येईल होते, पण ते वेळ काळ त्या टायमाचं ते विषय असा राहतो ठराविक काळाचं. विभीषणाच्या जन्माचा काय विषय तोच आपल्याला प्रल्हादाचं पाहू राहिला आपण. मग अशा जर त्या कयाधू मात्याने ठरवलं, किती प्रसंग आणले त्याला, किती प्रसंग. पण त्याचा जे गर्भी संस्कार होईल राहते महाराज, त्याला पुढं काही परमार्थ शिल्लक नाही राहत. गर्भ भजन चालू होतं प्रल्हादाचं. आणि अशा भजनाचं त्याचा परिपाक असा झाला का त्याला तेलाच्या कढईत टाकलं, हत्तीच्या पायाखाली तुडवलं, डोंगराच्या कड्यावरून लुटून दिलं, पण त्याचं काही
पण त्या प्रल्हादाचा असा एक पुत्र जर जन्माला कुळामध्ये भक्त, तो अख्ख्या कुळाचा उद्धार करतो. धन्य हरी भक्त जन्मले जेव्हा धन्य हरी भक्त जन्मले धन्य हरिभक्त जन्मले जवंशी सकळ कुळाशी तारावया त्याची वाट पाहतात स्वर्गीचे पूर्वज. म्हणजे जे आपले पूर्वज आहे, जे काही त्यांना थोडं फार दान पुण्य कमी पडेल असं ना, असा एखादा आपल्या कुळच जन्माला यावा, आपले वाड वडील ही वाट पाहत राहत्या. आणि असा जर हरिभक्त प्रल्हादासारखा जन्मला तर कोणाचा उद्धार होतो महाराज? मातृ पितृ भ्रात्र हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण तरी. आपला विषय चालू होता असा जर हरिभक्त जन्मला कुळात तर आई मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार सगळं कुळाचा उद्धार. चतुर्भुज नर होऊन ठेले म्हणजे काय? चतुर्भुज असं जर एक हरिभक्त जन्माला आला तर इतका फायदा होतो. तर म्हणून त्याने सांगितलं असा कोणीतरी जन्माला हरिभक्त एक कुळात जन्माला आला तर इतका फायदा होतो. तसं तुकाराम महाराजाच्या मग 8 पिढ्या पुहून जी परंपरा चालू होती विश्वंभर बाबा पुहूनची. आता हे माहिती भाऊ सांगत राहते 8 पिढ्या सांगायचे म्हणजे कमवून तेवढं लिखित आहे म्हणून सांगायचं, पण त्याच्या आधीच्या काही पिढ्या चालू राहत असतं ते. आणि मग असं जर चालू असलं तर त्याची मग अशी इतकी भक्ती त्यांची चालू होती. आणि मग जर अशी भक्ती चालू होती म्हणून तुकाराम महाराज म्हणे आता मला पुन्हा जरी जन्म घ्यायचा असला आणि रवरव जरी जन्म घ्यायचा असला पण मी तेच करीन त्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन
याजसाठी देव म्हणून तू बरा आहे म्हणे. मला जरी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा जरी पाळी आली तरी मी घेईन. पण काय घडन का तुझी चरण सेवा साधवया. तुझी जर सेवा घडत असन भगवंता, अनेक सांगितलं त्यांनी का तुझी जर सेवा घडत असन, तुझी संगती लाभत असन, देवभक्तच नाथ लय अलग राहतं. तू जर येत असलं मग आपल्याला काय हरकत आहे म्हणे, आहे का नाही. मग मला किती वखत गर्भवासाला घाल म्हणे, घाबरत नसतो. तू काय म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुण गाई ना आवडी. तुझा जर गुण वाद जर आनंदात जर गायची मला संधी आहे, मला जर ते काय म्हणतात रेकॉर्डिंग चालू असेल ती बस तू राहिली विठ्ठल विठ्ठल असा मला किती वेळेस जरी जन्म घ्यायची पाळी आली तुकाराम महाराज म्हणले मला तरी घेईल. आणि काय करीन म्हणले ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगत आहे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन पहिलंच सांगितलं ते ना फायदे काय काय करून घ्यायचे, काय काय करीन बा मी. मला जर जन्माला घातलंच काय करीन म्हणे हरिनाम कीर्तन. आता कीर्तनाचे लय प्रकार आहे पण नामाचं कीर्तन जे सगळेच श्रेष्ठ आहे. नामस्मरण म्हणते त्याला. अजून संताईचं पूजन आपण मगच सांगितलं. संताई सारखं देवाची जर एखादा पूजा करीत असावं ते तिची भाऊन सांगितलं ना ज्ञानेश्वरी, देवाची पूजा करीत असावं दारात संत यावा. ते देव सोडून पहिलं संतांची पूजा करायची सांगितली त्यांनी, आहे का नाही. घाली संतांसी आसने घाली संतांसी
पूजा पूजा करी काया वाचा एका एका जनार्दनी जाणे इच्छिले ते इच्छिले ती जे इच्छा केली ती पावलं ते म्हणले ना तुमची जी इच्छा येईल पण कवा हे केलं तर घालू संताशी असं पूजा करी काया वाचा म्हणे नुसती वर वर करून नाही काया शरीर वाचा आणि काया वाचा मन हा मग ते ना सांगितलं ना काया वाचा ती तर तुझे हे स्वरूप म्हणून या मापे भक्ती केली भक्तीची या मापी मोजितो आनंद इतर आणि तत्वदा हा ते दुसरं त्याला मापच नाही तिथं भक्तीचाच माप मनुष्यन मी आंदोली आणि पाहिली आणि याचा हिशोब नाही त्याच्याकडं तो त्याची भक्ती मोजितो पण मोजितो भक्तीचं माप त्याच्याकडं आणि इकडं सांगितलं त्यांनी पूजा करी शरीराना वाचेना आणि मनाना हा आपण जरी पूजाला एका ठिकाणी बसेला असलो मन दुसरीकडेच राहील आपल्या पूजा आहे का नाही ठीक आहे काही मंडळी हाय पूजा करणार पण आपल्यासारखी पूजा करी काया शरीरानं जरी झाली आपण महिला मंडळ पहा आपलं प्रत्येक महिन्याला एकादशीला जातो ना म्हणजे जी तारीख असली भेटत ही कायानं पूजा आहे शरीरानं पूजा होती ना पण तिथं जाऊन महिला मंडळ मनाना झाली पाहिजे आहे का नाही आणि वाचना झाली पाहिजे नाही तर इडून तिडलं जावंच तो सगळं 8 दिवसाचं आपलं घरचं काय चालू आहे याच्यासाठी आपण जातच नसतो तुम्ही जाते म्हणजे इतका परमार्थ मुरेल आपल्या भागात पण सगळ्या वाचून झाले पाहिजे हे महत्वाचं आहे मग इथं अभंगात सुद्धा त्याचा संदर्भ तसंच सांगितलं ते ना हरिनाम कीर्तन संताचे पूजन आणि घालील लोटांगण महाद्वारी आणि जर अशी स्थिती झाली सगळं जर असं घडलं तर मग काय त्याचं महाराजांनी 3ऱ्या कडव्यात सांगितलं आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई असो भलते ठाई आनंद निर्भर संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन आनंद निर्भर असो भलत्या ठाई सुख दुःख नाही चाड आम्हा एकदा जर तो भगवंताच्या चिंतनात रमला जीव भगवंत संग चिंतनात एकरूप झाला मग त्याला अवघा झाला आनंद त्याच मग असं झालं ना आपला विषय मन कुठं जात नाही त्याच्या सगळ्या बाजूनं भक्ती घडत त्याचं मन सुद्धा तिथंच राहत कवा भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद पण कवा आनंद आहे कवा आहे आता कुठे धावे मन तुमचे चरण देखले एकदा जर संताची भेट झाली म्हणजे भगवंताची भेट होती भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान संत भेटल्याशी होत नाही होतच नाही तसं संत भगवंताची भेट करून देते म्हणजे प्राप्ती करून देते आणि भगवंताची कृपा असली तर संत भेटतात भगवंताची जर आपल्यावर कृपा झाली तर संत भेटतात आणि संत भेटल्यावर भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होतं यथार्थ देव केवढा की मग देव कुठं आहे मग ती प्रचिती जे आणून देते ते संत मग असे जर संत जीवनात आले आणि मग त्याच्या आनंदाला पारावारा नाही ते निर्भय होऊन जातो
सगळ्यात जास्त भीती तर महाराज मरणाची, आणि ती मरणमारी विद्या म्हणते ना महाराज म्हणते, ती सांगितलं साधू काय देतो म्हणे, मरणमारी विद्या देतो म्हणे. मरणमारी विद्या, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे, कवा न म्हणो देह माझा, मग भरोसा कळण आपुनी मी आणि माझ्या याच्यात जास्त गुंतलो. आणि हे मी तू पण हे जर गेलं नाही एकदा, मग हा आनंद, मग खाली शुद्ध आनंद राहतो. मग तो आनंद कुठं बी, तो आनंद लपला कुठं, मी पणत लपेली. मी पण जर एकदा निघून गेला, साधूच्या कृपेनं त्या स्वरूपाची ओळख झाली, त्याला आत्मज्ञान म्हणा, कोणी ब्रह्मज्ञान म्हणा, कोणी काय म्हणायचं ते म्हणा, पण आत्मसुखासारखं मोठं सुख या विश्वात, आनंद जर स्वतःचा अनुभव जर हे आनंद घ्यायचा असला स्वतःची स्वतःला, तर आत्मानंद हा सगळ्यात मोठा. त्याला कोणी काही म्हणा, आणि ते आणून द्यायची फक्त संत देत राहते. आणि मग असे संत ते हरिनाम कीर्तन सगळं झाल्यावर सुख, मग आता जिड सुख आलं तिड दुःख आलं. जसं घागर आहे एखादी घागर, ती घागर पाण्यात बुडावा, लवकर बुडते का ती, कमून नाही बुडत, हवा राहते. ती हवा निघून गेली की तिच्यात पाणी बसत नाही, गडगड गडगड वाजती. तसं जर सुख आलं, दुःख ऑटोमॅटिक जातं. पण कोणतं सुख म्हणजे जे साजूक सुख म्हणलं बरं का, याला हे साजूक सुख म्हणलं. आपण कशालाही सुख म्हणतो. एखाद्या वर्षी लईच आता कांद्यात 4,000 रुपये असं एखाद्याची 1-2 टारली तो, मी सुखी झालो. आणि शिमगा व्हायला टाइमच नाही, दिवाळी शिमगा येणारच आहे, किती दिवस राहील, याला सुख नाही म्हणते. साधू संत हे पाहिजे आपल्या शेट्टीमध्ये पाहिजे. आता हे कार्यक्रम करायचं हे तसं चालणार नाही ना, सगळं पुढं दान धर्म करायचं ते लागत, पण ते पाहिजेच असं नाही. जे कधीच न भंग पावणार सुख, यानं सांगितलं नाही, निर्भय अशी स्थिती, निर्भय स्थिती जर प्राप्त व्हायची असली ते सुख येते. त्याला साजूक सुख म्हणलं, कुठं कुठं त्याला आत्मज्ञान म्हणलं. आणि असं सुख तो कोणासाठी नाही, त्याच्या लय प्रिय भक्तासाठी ठेवलं राहतं. ज्ञानेश्वरीत आता आपला तोच विषय चालू आहे सारखा सारखा. ते साजूक सुख, अहो त्यानं त्याच्या आईला सांगितलं नाही, त्याच्या बापाला सांगितलं नाही. ते साजूक सुख त्यानं आईला नाही सांगितलं, बापाला नाही सांगितलं, भावाला नाही सांगितलं. लक्ष्मी एवढी जवळी की, लक्ष्मी त्याची एवढी अर्धांगिनी ना, भगवंताची रखमिनी, लक्ष्मी एवढी जवळी की, पण तीही न देखे या प्रेमाचे सुख. काय त्या अर्जुनाचं पुण्य उदायला आलं म्हणे बाबा, ती ही तर पाय धुयाच्या पात्र झाली, पण या साजूक सुखाचा अधिकारी अर्जुन झाला ना भक्त. कवा तो अनन्य झाला, तो अनन्य झाला, एक निष्ठाता झाली त्याची. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा, अनेक दुसरे मज नाही आता, निमिली या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी. तो सगळं अर्जुन असा ज्या जागेवरून उठला त्या जागेवर आहे ना, ती जागा कृष्ण कृष्ण करीत होती. इतका अर्जुनाचं एकनिष्ठ भक्ती होती, काही सुधरत नव्हतं त्याला, काहीच नव्हतं सुधरत. अर्जुन ज्या जागेवर झोपतून उठला ती जागा कृष्ण, या रोमातून कृष्ण कृष्ण भजन चालायचं अर्जुनाचं. इतकं भजन हरिनाम कीर्तन झाल्यावर मग त्या आनंदाला पारावारा राहील. अरे ते सुख मग दुःखाचं तिड काहींच पळून गेलं, दुःख तिड येऊ शकत नाही. दुःख कसं येईल तिड, एकदा सुख आल्यावर दुःखाची ताकद आहे का? पण खरं सुख बरं का, साजूक सुख म्हणले ना, ते सुख त्यांना प्रिय भक्तासाठी. आणि साधू संत तरी ते काय देते आपल्याला, ते सुख देते. तरी अवधान एकले दिजी म्हणे, सर्व सुखाचे विश्वात जेवढे सुख आहे त्या सुखाला पात्र जर व्हायचं असलं तर एकदा ऐका म्हणे, एकदा ऐका म्हणे. अवधान एकले दिजी, सर्व सुखाशी पात्र व्हायचे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका म्हणे. प्रतिज्ञा केली ना माऊलीने. काय संतायचा कळवळा आहे, काय संतायचा कळवळा आहे आपल्यासाठी. कळत नाही जीवाला, कळत नाही जीवाला. प्रतिज्ञा करून सांगितलं ना. आणि काय माऊलीने मागितलं तरी काय वसल ते ना, जे खळांची व्यंकटे सांडू म्हणे. अरे ज्यांनी आम्हाला, ज्यांनी माऊलीच्या झोळीत माती कालवली त्यांचा सुद्धा वाकडे तिकडेपणा जाऊ म्हणे, सरळ होऊ म्हणे. त्यांची जी दुर्बुद्धी म्हणे ती दुर्बुद्धी गेली पाहिजे म्हणे. काय माऊलीचं मागणं आहे, जे खळांची व्यंकटे सांडो
तया सत्कर्मी त्यांना चांगली बुद्धी देव रे म्हणे बाबा. हा तया सत्कर्मी रती वाढो भूताम परस्परे, या सगळ्या विश्वात एकमेकाविषयी प्रेम निर्माण होऊ दे म्हणे. काय संतांच मागितलं इड तुकाराम महाराज म्हणे, तुझी जर सेवा करत असली तर रव रव जन्म घेईन. काय आता हे साधू संतांच आहे, आपला वेळ संपत आला. आणि असं जर काही असन आणि कसाय असं न करी न धरी असं, याच्या पलीकडं मला काही नाही. कशाच्या पलीकडं? हरिनाम कीर्तन संताचे पूजन, याच्या पलीकडं नाही. आणि कसाय असं न करी न धरी असं, आणि इच्छा करावं तर फक्त देवाची करावं बरं का. हा तव शिकती मग ते नाहीच म्हणावा इच्छा केली ती पावलो. हा पण कवा तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती, कृत्य कृत्य झालो म्हणे, इच्छा केली ती पावलो. तुका म्हणे पावटनी करू स्वर्गाची निशाणी म्हणे. तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली, संतांना जर सांभाळलं स्वर्गाची निशाणी करू म्हणे. अनेक सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावी. आणि मग त्याच्याकडे काही असू, मग अशी जर स्थिती झाली सुख दुःख समान सकळ ज्याला ज्ञान झालं ना, आत्मज्ञान झालं ना, असा ज्ञानाचा जर ज्याच्याकडे ठेवा झाला तर मग तो धन्य जगी तोची एका हरिरंगीनाची. त्याला सुख येऊ दुःख येऊ काही येऊ विषयी आसक्त जया नाही आपपर, विषयी विरक्त जया नाही आपपर. आपण संतुष्ट सर्वदा, हा संतुष्ट सर्वदा सगळे व्यापक निर्भर धन्य जगी तोची एक हरिरंग. अशा स्थितीत महात्मे गेले. आणि मग यांनी म्हणावा अरे मोक्ष मोक्ष काय तुझा, मोक्ष तुझी तुलाच, मोक्ष काय आमच्या घरी दाशी पाणी भरितो म्हणे. मोक्ष कुणीकडे काय, काळ गुलाम सलाम काय, काळ तुम्हाला काळाचं बे वाटत म्हणे. तुकाराम महाराज म्हणे आम्ही माथा दिला पाय म्हणे. हा कमून काय त्यांच्या नावातच इतकं सामर्थ्य होतं. नाव घेता का पेय जेने केला हा पुरुषार्थ, असा पुरुषार्थ काळ गुलाम सलाम करी म्हणे. तुक या घरी राबत असे. आणि मोक्ष मोक्ष काय करत्या महाराजांनी, मोक्ष आमच्या घरी पाणी भरीत होते. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगत आहे महाराज. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, घरी कामारी ते दासी, घरी कामारी ते दासी. होय सांगो तैसी तू कामाने, होय सांगो तैसी कामाने. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. सांगो तैसी तू कामाने, होय सांगो तैसी तू कामाने. विठोबा रखुमा
मुबारक माए मुबारक माए मुबारक 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 साठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. आजचा हा सेवेचा योग आमचे गुरुवरे आता भगवंताचंच अवतार आहे ते काय नाव आहे पांडुरंग आणि असं त्यांना नातू झाला आणि त्या निमित्ताने ही सेवा मोडकी तोडकी जशी माझ्या वधून घेतली सद्गुरूंना तशी मी बोललो आणि जे वेड वाकडा असन जे चुकीचं असन ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे बरोबर असन ते सद्गुरूचं. आणि आता कथेचा वेळ झाला आपण फक्त पाळणा म्हणू बरं का. आणि पाळणा म्हणजे सगळं आपलं उरकल्यावर पाळणा म्हणू आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. हा ये काय काय आणि लगेच पाळणं म्हणजे 5 मिनिटात उरकून. हो हो चालेल चालेल. नामदेव पुत्र झाला नामदेव पुत्र झाला Hare
बसेल आणि बाया बसेल म्हणजे काय बाया बसेलच आहे. बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निजरा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मण बाळा जो जो रे पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की
ब्रह्म एकनाथ महाराज की जय. राहिलं होतं ना आपलं. एक 5 मिनिटं बसा. 5 मिनिटं बसा सगळे खाली. बसा बसा 5 मिनिटं बसा खाली सगळे बसा. महाराज पाय मोकळे बसा 2 मिनिटं आपल्याला 5 मिनिटात कार्यक्रम बाकी आहे. हो 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं बसा फक्त 2 शांत बसा. महिला मंडळ थोडं 2 मिनिटं जागेवर बसा. जागेवर 2 मिनिटं फक्त खाली बसा. आत्ताच हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू नवनाथ महाराज टोपे पानव यांची सुंदर अशी संगीत प्रवचन सेवा झाली. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारी. पुढचे चरण होतं बा 4. काय आनंदी निर्भर असो बोलते काही. आनंद बरं का सत्संगातला शुद्ध आनंद असतो. दोन्हींची जोडी ही, इकडचा पण हा व्यवहारातला आनंद आहे आणि हा परमार्थातला आनंद आहे, ती सांगडे महाराज. म्हणून महाराजांनी सुंदर असं विवेचन केलं. महाराजांना धन्यवाद, कारण फार निस्वार्थ सेवा आहे आणि गोड असे बरेच दृष्टांत देऊन आपल्याला परमार्थ पण समजून सांगितला आणि हे दोघांचा पण मेळ घातला. आता कसं आहे, हा पुत्र झाला हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही. पण त्यांना महाराज अजून एक ह्या कुटुंबाला पुत्र झालेला आहे बरं का. सगळ्यांना मुद्दाम हा विषय छेडला मी, तुमचा वेळ घेण्याची माझी इच्छा नाही, पण मुद्दाम एक परमार्थाची अध्यात्माची भूमिका 1-2 मिनिटात मी मांडतो. जसं व्यवहारामध्ये हे मुलं महत्त्वाचे आहे प्रत्येकाला, बरोबर आहे की नाही व्यवहारामध्ये, तसं परमार्थामध्ये सुद्धा मुलं झाल्या पाहिजे महाराज, बरोबर आहे. आपण स्वतःला जर माळकरी म्हणत असेल, परमार्थ करून घेणारे म्हणत असेल, हरीचे दास भक्त जर म्हणून घेत असं आपण स्वतःला, तर परमार्थामध्ये सुद्धा पुत्र झाल्या पाहिजे. आणि तो पुत्र कोणता आहे हे आमच्या संतांनी सांगितलं अभंगांमधून. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली जेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या करू मी कैसी केव्हा, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. ही खरी परमार्थातली संध्या आहे आणि हा खरा पुत्र आहे बरं का. जो स्वतःला म्हणत असेल माळकरी, परमार्थ करून घेत असेल, तर त्याला हा बोधपुत्र निर्माण होणार. जसं इकडं आपल्याला काळजी लागते ना, बरोबर आहे का नाही, काळजी लागते ना पोर नसल्यावर, प्रत्येकाला माहिती आहे महाराज, अनुभवलेले काही नाही विषय. पण खेद मानायची गरज नाही महाराज. जरी हे व्यवहारातला झाला नाही झाला, आता झाला हा आनंदच आहे, झाल्यावर सगळ्यांना आनंद आहे, बरोबर आहे का नाही. पण कसं आहे, हा जो आनंद आहे आणि ह्या बोधपुत्राचा आनंद आहे, 2 मिनिटात त्याच्यातला फरक सांगतो मी फक्त. तर ह्या पुत्रांकडून ही जे आपल्याला मुलं होतात ना, हे भगवंताच्या कृपेने योग्य रस्त्याने जर गेले तर जीवाला सुख आहे बरं का. नाही गेले तर दुःख किती, हे काय आपल्याला सांगायचे, याच्यासाठी ग्रंथ वाचण्याची गरज नाही. नाही जर ते योग्य मार्गाने मुलं गेले तर आपल्याला किती त्रास होते आपल्याला माहिती, बरोबर आहे की नाही. म्हणून याच्यात आपण मागितलं भगवंताकडं ऐसा पुत्र, संतांनी मागितलं ऐसा पुत्र दे संता जग म्हणे, किंवा तेव्हा ते आवडे पण दिले ना, आता असे मुलं दे ज्यांच्याकडून परमार्थ घडावा, असं मागायला पाहिजे महाराज. पण आपण असं नाही मागत, फक्त मुलं मागतो. पण संतांनी त्याला हे नियम लावून दिले का तुम्ही असं मागणं मागा का तो मुलगा झाला तरी तो हरिभक्त व्हायला पाहिजे. अभंगाचं विषय प्रमाण येऊन गेलं, धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी, सकळ कुळाशी तारावया. असा आपल्या घरात मुलगा तयार व्हावा का त्यांनी सगळ्या कुळाचा उद्धार करावा. पण बऱ्याच वेळेस काय होतं हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. बऱ्याच वेळेस इच्छेचा भंग होतो. असतात एखादा भाग्यवान असतो, आईवडिलांची सेवा करतो, कुटुंबाची आजी आजोबा असतील किंवा आधी करून बाकीच्यांची सेवा करतात बरेच मुलं. पण आपला अनुभव असा आहे का बऱ्याच वेळेस या गोष्टी घडत नाही महाराज. आपल्या जीवनात दुःख पण येतं आणि ते मुलांमुळे येतं. हे पण ना करायला म्हणजे हे स्वीकारायलाच पाहिजे आपण. म्हणून संतांनी ह्या बोधपुत्राची त्याच्यासाठी ही व्यवस्था आहे बरं का. हे चाललं हे काय बोगस नाही. यांना ह्या कुटुंबाने यांचा परमार्थ पण चालू आहे बरं. आणि यांच्या घरात मला तोच विषय सांगायचा आहे का, यांच्या घरात अजून एक पुत्र निर्माण झालेला आहे, तोच हा बोधपुत्र. हा तर झालाच, पण बोधपुत्र म्हणजे माळकरी कुटुंब आहे, हे सात्विक कुटुंब आहे. काही राहिले
होईल त्यांचं पण होईल, भगवंताची नियोजन असतं हे, बरोबर आहे की नाही. आणि आपली त्यांना विनंती का लवकर त्यांनीच ह्या मार्गावर यावं, कारण इकडं महाराज सुखदुःखच असतात, पण हा एक असा प्लॅटफॉर्म आहे तर इथं आनंद सोडून दुसरं काही नाही. म्हणून हा बोधपुत्र यांच्या जीवनात निर्माण झालेलाच आहे. मला तेच सांगायचं होतं, कारण हा तरी इकडं धोका देईल, बरोबर आहे. हे सगळं संसार दुःखमुळं सगळ्या संतांनी सांगितलं, याचं मूळ दुःखच, याच्यात काही करा, पण आनंदाचा प्रसंग आहे, हा तर आनंद आहेच आपल्याबरोबर. कदाचित हे मुलांकडून भविष्यात होऊ शकतं मार्ग चुकीचा, पण हा एक बोधपुत्र असा आहे ना, तो जर कधी निर्माण झाला ना अंतःकरणामध्ये भगवंताच्या कृपेने प्रेम जर निर्माण झालं ना, त्या माणसाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही महाराज. हा पुत्र बोधपुत्र जो आहे तो 100% उद्धार केल्याशिवाय जीवाला सोडत नाही. म्हणून हे तर कराच, बरोबर आहे की नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, कारण महाराज म्हणलं उदास विचार वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगेल. हे आचारसंहिता संतांनी आपल्याला घालून दिलेलं आहे. काय म्हणले, प्रपंच करा, हा धन कमवा तुम्ही, पण त्याचा विनियोग ह्या प्रकारे करा. त्याचा विनियोग जर दुसऱ्या कुठं जर झाला तर परिणाम आपल्याला सगळ्यांना माहिती, आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. म्हणून संतांनी आचारसंहिता सांगितलं, जोडून या धन कमवणाऱ्या उदास विचार वेच करी. म्हणून या कुटुंबाचा अगदी त्या दिशेने प्रवास चालू आहे. म्हणून 2 शब्द बोलायचे वाटले. महाराजांना धन्यवाद. हे सगळे मंडळी पानवावरून आले, थांबून लावून मंडळी मृदंगाचार्य असतील, बाकीचे सगळे सगळ्यांना धन्यवाद. कैलास महाराज, दिगंबर अण्णा, हे सगळेच परमार्थ प्रेमी महाराज. हे असं शक्यतो आहे ना, जे रमलेली मंडळी त्यांनाही आवडतं. आपलं साधं घोडं आहे पण याच्यात आनंद आहे. म्हणून सगळे तुम्ही आले, सगळ्यांना धन्यवाद. या मगर कुटुंबातर्फे जे आले असतील ना, ते बाहेरून काही लोक आले पाहुणे, त्यांना पण धन्यवाद. आलेल्या सगळ्या भजनी मंडळाला धन्यवाद. आणि आता पुढं प्रसादाचं नियोजन आहे. आता प्रसाद झाला बरं का, तो आता फक्त जेवण होतं आत्तापर्यंत, पण ही सेवा झाल्यामुळे तो प्रसाद झाला. म्हणून सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. आणि आता पुढचं काही असेल ते नियोजन करा.